नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या रोजच्या बघण्यातली आहे, पण त्यामागचं विज्ञान, त्यावर आपण कदाचित कधी विचारच केला नसेल. चला तर मग या गायब होणाऱ्या पाण्यामागचं रहस्य आज उलगडून टाकूया. एक साधा प्रश्न आहे. कधी विचार केलाय का की आपण जेव्हा ओले कपडे उन्हात वाळत घालतो तेव्हा काही तासांतच ते सुकतात कसे? म्हणजे त्या कपड्यांमधलं पाणी ते जातं कुठे? गायब होतं का? नाही, ही काही जादू वगैरे नाहीये. यामागे एक भन्नाट वैज्ञानिक प्रक्रिया आहे. तर मुद्दा हा आहे की जेव्हा आपण ओले कपडे उन्हात ठेवतो तेव्हा त्यातलं पाणी नाहीसं होतं असं आपल्याला वाटतं. पण ते खरंच नाहीसं होतं का, की मग त्याचं रूप बदलतं? चला बघूया नक्की काय होतं. पाणी असं गायब होण्याची जी ही क्रिया आहे ना, तिला विज्ञानामध्ये खास नाव दिलेलं आहे. आणि ते नाव आहे बाष्पीभवन. इंग्रजीमध्ये आपण त्याला इव्हॅपोरेशन म्हणतो. ही तशी बघायला गेलं तर एक अगदी सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. बरं, मग आता हे बाष्पीभवन म्हणजे नेमकं काय? आणि ते घडतं कसं? चला, हेच समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, या संपूर्ण प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते आहे उष्णता. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर जेव्हा पाण्याला उष्णता मिळते तेव्हा ते पाणी राहत नाही. ते द्रवरूपातून वायुरूपात म्हणजे गॅसमध्ये बदलतं. पाण्याच्या ह्या वायुरूपालाच आपण काय म्हणतो? बरोबर, वाफ. आणि हीच ती प्रक्रिया आहे ज्याला आपण बाष्पीभवन म्हणतो. हे काम होतं कसं ते बघा. सगळ्यात आधी सूर्य आपली उष्णता देतो. ही उष्णता म्हणजे एक प्रकारची एनर्जी. ही एनर्जी जेव्हा पाण्याच्या कणांना मिळते तेव्हा ते कण एकदम उत्साही आणि चपळ बनतात, इतके की ते द्रवरूपाच्या बंधनातून स्वतःला सोडून घेतात आणि वाफेच्या रूपात सरळ हवेत उडून जातात. आणि गंमत म्हणजे पाण्याचे हे जे कण आहेत म्हणजेच वाफ, ती इतकी सूक्ष्म, इतकी लहान असते की ती आपल्या साध्या डोळ्यांना दिसूच शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला वाटतं की कपड्यांमधलं पाणी गायब झालं. पण खरं तर ते कुठेही गेलेलं नसतं, फक्त वाफ बनून हवेत मिसळलेलं असतं. चला आता आपण हे बघूया की ही प्रक्रिया फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित आहे का, की आपल्या आजूबाजूला इतर ठिकाणीही घडते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बाष्पीभवन आपल्या सभोवताली अक्षरशः सतत घडत असतं. उदाहरणार्थ ओले कपडे वाळणं हे तर आपण बघितलंच. पण विचार करा, पावसानंतर रस्त्यावर जी पाण्याची डबकी साचतात ती थोड्या वेळाने कुठे जातात? किंवा जेव्हा आपण खूप खेळतो तेव्हा जो घाम येतो तो आपोआप सुकतो कसा? हो, या सगळ्याच्या मागे एकच कारण आहे, आणि ते म्हणजे बाष्पीभवन. पण थांबा, ही गोष्ट फक्त कपडे आणि डबक्यांपुरतीच नाहीये. या प्रक्रियेचं महत्त्व खूप मोठं आहे. खरं तर आपल्या पृथ्वीवरच्या जीवनासाठी बाष्पीभवन हे अत्यंत आवश्यक आहे. कसं? चला पाहूया. म्हणजे हे फक्त आपल्या घरापुरतं किंवा रस्त्यापुरतं घडत नाही. ही एक जागतिक म्हणजे ग्लोबल लेवलची घटना आहे. जिथे जिथे पाणी आहे तिथे तिथे हे घडतंय. विचार करा, आपल्या पृथ्वीवरचे मोठे मोठे महासागर, समुद्र, नद्या आणि तलाव या सगळ्यांमधून सूर्याच्या उष्णतेमुळे अविरतपणे म्हणजे न थांबता पाण्याची वाफ होत असते आणि ती आकाशाकडे झेपावत असते. एवढंच नाही तर जमिनीतली माती आणि अगदी झाडं वनस्पती यांमधूनही बाष्पीभवन होत असतं. किती मोठ्या प्रमाणावर असेल हे विचार करा. आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जे बाष्पीभवन आहे ना, ही आपल्या पृथ्वीच्या जलचक्राची म्हणजेच वॉटर सायकलची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. हीच वाफ वर आकाशात जाते, तिथे एकत्र येते, तिचे ढग बनतात आणि मग याच ढगांमधून आपल्याला पाऊस मिळतो. म्हणजे पाऊस पडण्यासाठी बाष्पीभवन होणं किती गरजेचं आहे हे लक्षात येते ना? चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. या संपूर्ण प्रक्रियेचं सार खरं तर एका अगदी सोप्या सूत्रामध्ये दडलेलं आहे. हे सूत्र लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. पाणी अधिक उष्णता बरोबर वाफ. झालं. जेव्हा पाण्याला उष्णता मिळते तेव्हा त्याची वाफ होते. बस, हेच आहे बाष्पीभवनाचं मूळ तत्व. आणि ह्याच प्रक्रियेला आपण म्हणतो बाष्पीभवन. आता पुढच्या वेळी जेव्हा ओले कपडे वाळताना दिसतील तेव्हा त्यामागचं हे विज्ञान नक्कीच आठवेल, नाही का? जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला हरकत नाही. कल्पना करा की जर ही बाष्पीभवनाची प्रक्रिया अचानक थांबली तर काय होईल आपल्या पृथ्वीचं? पाऊस पडेल का? नद्या, समुद्र जसे आहेत तसेच राहतील का? याचा विचार नक्की करून बघा.